गावाची लोकसंख्या 315, मात्र त्या गावात जायला रस्ता नाही. उंबरठ्यावर उभं राहिलं तर वैतरणा डॅम डोळ्यासमोर दिसतो, पण त्या घरामध्ये प्यायला पाणी नाही. होय मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कसाऱ्याच्या अगदी बाजूला आणि वैतरणाच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दापूरमाळ या गावाची. मी आज BBC मराठी या न्यूज चॅनलसाठी शूटसाठी आलेलो आणि जेव्हा इथली परिस्थिती बघितली मित्रांनो, मी 1 तास झालं चालतोय, अजून माझी गाडी आलेली नाही आहे. या कच्च्या रस्त्याने साधी बाईकसुद्धा इथे येत नाही. या गावात येण्यासाठी तुम्हाला 1 तास चालावं लागतं. विषय आणि वस्तुस्थिती इथे संपत नाही. त्या गावात तुम्ही 1 तास पायपीट करून गेल्यानंतर जर तुम्हाला तहान लागली तर तुम्हाला प्यायच्या पाण्यासाठी पुन्हा खाली त्या वैतरणाच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये उतरावं लागतं आणि सुमारे 1 तास तुम्हाला पायपीट करून ते पाणी पुन्हा वरती चढवून घेऊन यावं लागतं. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील जर इथल्या नागरिकांना या मूलभूत सुविधा मिळत नसतील तर आपल्या या शहापूर कसारा या विभागांमध्ये जी प्रगती झाली आहे, समृद्धी महामार्ग आलाय, डी-मार्ट आलाय, खरंच मित्रांनो त्याला अर्थ आहे का, हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. इथे अनेक पुढारी आले, अनेक आश्वासनं दिली गेली, पण त्यांच्या आश्वासनाला जर काही किंमत असती तर आज हा रस्ता असा दिसला नसता. तिथल्या गावकऱ्यांना उन्हातानामध्ये 1 तास खाली जाऊन वरती एवढ्या उन्हामध्ये डोंगरदऱ्यामधनं चढून प्यायचं पाणी आणायची गरज लागली नसती. आपली समृद्धी ही फक्त दिखाव्याची आहे का, हा प्रश्न डोळ्यासमोर कुठेतरी उभा राहतोय. हा विषय मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलने उचलण्याचा प्रयत्न करतायत, पण हा विषय आपल्या लोकल लोकांसमोर, आपल्या जवळच्या नागरिकांसमोर कधी पोचेल आणि इथली जनता कधी आवाज उचलेल, हा प्रश्न पाहण्यासारखा असेल.